श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर वर दिलेल्या दोन पर्यायापैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. स्वामी सांगतात, अरे थांब, हो तुझ्याशी बोलतोय मी. आज जे शब्द तू ऐकणार आहेस ना, ते कदाचित तुझ्या आयुष्य कायमचं बदलून टाकतील. तू खूप सण केला आहेस, खूप काही गमावलं आहे, पण आता बस, तुझ्या नशिबाचे भोग आता संपले आहेत. तुला आठवते का ते दिवस जेव्हा सगळ्या तुझ्या विरोधात चालले होते? जितका तू प्रयत्न करायला अस्तित्व सगळं हातातून निसटून जायचं. लोकांनी साथ सोडले, आपल्या लोकांनी दुखवलं आणि तू मात्र शांत राहून सगळं सहन करत राहिलास. रात्री झोप लागत नव्हती, मनात हजार विचार, मीच का, माझ्याच नशिबी का? पण आता तुला मजबूत बनवण्यासाठी वेळ तुझी परीक्षा घेत आहे. होय, आता तुला सर्व काही प्राप्त होणार आहे. भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर. आता लक्ष दे. जे वेळ तुला तोडत होते तीच वेळ तुला घडवणार आहे. जी परिस्थिती तुला खाली खेचत होती तीच परिस्थिती आज तुला वर आणणार आहे. लक्षात ठेव, तुझ्यावर अन्याय झाला असेल, लोकांनी तुला कमी लेखलं असेल, पण आता वेळ बदलत आहे. आता तुझ्या आयुष्यात प्रकाश येणार आहे. म्हणून उभा राहा. स्वतःला असावं आणि मनात एकच वाक्य ठेवून पुढे जा. माझ्या नशिबाचे भोग आता संपले आहेत आणि माझा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे तर कमेंट बॉक्समध्ये मी मजबूत आहे असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांना शेअर कर. आजपासून तू स्वतःला कमजोर बनवायचं बंद कर. तू हारलेला नाहीस, तू जिंकलेला आहेस. तू संपलेला नाहीस, तू तयार झालेला आहेस. लक्षात ठेव, जे लोक जास्त सहन करतात तेच पुढे जास्त मोठे जिंकतात. कदाचित आज नाही उद्या, पण नक्कीच तुला सर्व काही प्राप्त होणार आहे. आणि तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव आणि भगवंतावरती सुद्धा. भ्रमाचा भोपळा घेऊन जीव जन्माला येतो आणि भ्रमाचा भोपळा घेऊनच तो एक इलाका सोडून जातो. केव्हा तरी भूतकाळ, आरंभी जीवन व देव अशा दोन ज्योती नव्हत्याच. तेव्हा होते फक्त एकच ज्योती, पण मायेच्या विलक्षण प्रभावाने म्हणजे कल्पनेच्या आहारी जाऊन देवापासून जीव विभक्त झाला. आणि आता जीव व देव अशा दोन ज्योती कल्पनेत मृत झाल्या. या दोन ज्योतींना खरं मी आणि खोटा मी, शुद्ध अहंकार, अशुद्ध अहंकार असे म्हटले जाते. एक गोष्ट महत्त्वाची, तेही देहाचे संबंध आला म्हणून जिथे जड ग्रंथाची गाठ तयार झाली. या गैरसमजुतीच्या पोटी देहाला शत्रू समजून त्याला छळण्याचे किंवा दंड करण्याचे तपाचे आचरण प्रकार परमात्मा निर्माण होऊन रूढ झाले आहे. गाठ पडणे व त्या गाठीतून गाठ निर्माण होणे या दोन गोष्टी संपूर्ण वेगळ्या. चैतन्य व शरीर याची गाठ पडले ते ठीकच आहे, कारण त्यामुळे प्रकाशाचे जीवनाचा प्रकाश निर्माण झाला. या गाठीतून अहंकाराची नीची गाठ निर्माण झाली आणि देहबुद्धीची निर्मिती झाली. याला कारण देह नसून माया आहे. याची जाणीव खूप लोकांना नसते. त्यामुळे परमार्थ साधकाचे साधनाची दिशा चुकत आहे. आज जीव जन्माला आला आहे कर्माचा भोपळा घेऊन. आता त्याच्या ठिकाणी एकच ज्योत, ते म्हणजे जीवज्योत. त्या ज्योतीला लोप होतो तेव्हा आत्मचरित्र प्रकट होते. या दोन ज्योती एकच वेळेला एकाच ठिकाणी नांदू शकत नाही. जेव्हा जीवज्योत असते तेव्हा आत्मज्योत गुप्त होते. जेव्हा आत्मज्योत व्यक्त होते किंवा प्रकट होते तेव्हा जीवज्योतीचा विनय होतो. शुद्ध जाणीवेत भ्रमाचा प्रवेश होतो तेव्हा शुद्ध जाणीवेचे रूपांतर अशुद्ध जाणीवेत होते. म्हणून खूप काही गोष्टी आहेत, जरी भ्रम असले तरी प्रत्यक्षात मात्र ते भ्रमरूप आहे.
म्हणजे अशुद्ध जाणीव. या अशुद्ध जाणीव यातूनच प्रत्येक साकार रूप म्हणजे देहबुद्धी, त्याला सूक्ष्म अहंकार, मी अमुक, मी सौम्या, मी गोट्या या रूपात जीवनात नांदत आहे. जर मी पण आला तर ते सर्व काही संपतं. जीवनात आत आणि इथं पर्यंत एक जाणीव निरनिराळ्या प्रकारे आणि रूपाने नांदत असते व अशुद्ध जाणीवच जीवाचे स्वरूप आहे. म्हणूनच तुम्ही किती झालं तरी जीवाला जपा आणि ते आत्मजीव नक्कीच जपायला पाहिजे. भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. देवासाठी जीवन आहे हे तुम्ही स्वीकारले पाहिजे. जर सहमत असाल तर मी देवाचा लाडका भक्त असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. माणसाला मिळालेले जीवन हे निसर्गाने त्याला दिलेली मौल्यवान देणगी आहे. पण दुर्दैवाने खूप लोकांचे या वास्तविकतेकडे साधा लक्ष नाही. जीवनाचा अर्थ जोपर्यंत मनुष्याला खऱ्या अर्थाने समजत नाही तोपर्यंत अनर्थशिवाय त्या पदरात दुसरे काही पडणे शक्य नाही. वास्तविक पाहता विको दृष्टीने जर जीवनाकडे पाहिले तर मानवी जीवन हा महत्त्वाचा केंद्रबिंदू असून बाकी सर्व जे काही आहे ते केवळ मानवी जीवनासाठी आहे. म्हणूनच संपत्ती वगैरे हे सर्व केवळ मानवी जीवन सुसंगीत, सुखी आणि समृद्ध करण्यासाठी, या गोष्टी मानवाच्या जीवनासाठी आहे. तर याचाच मानवाला विसर पडला आहे आणि तो बैलासारखा राबत आहे. देवधर्म, सत्ता, संपत्ती सर्व केवळ जीवनासाठी हे सत्य मानवाला उमजलं पाहिजे. मानवाच्या नांदात असणारे जीवन म्हणजे प्रत्येक क्षण चैतन्य शक्तीचे दर्शन आणून भगवंताने आपल्याला हे सुंदर जीवन दिले आहे. ते जास्त गुंतागुंतीचे करण्यासाठी नाही. मानवी समस्याकडे पाहण्याच्या ऐवजी मानवाने केवळ अविचाराच्या अधीन होऊन नाना काल्पनिक समस्या जीवनात निर्माण केल्या आणि त्या सोडवण्याच्या प्रयत्नात चुकीची दिशा मिळाल्यामुळे त्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या झाल्या. देवासाठी जीवन आहे असे जे मानतात ते आपल्या जीवनात गोंधळ तर निर्माण करतात, पण आपल्याबरोबर इतरांसाठी सुद्धा जीवन गढूळ करतात. हे लोक देवासंबंधित चुकीच्या कल्पना समाजात प्रस्तुत करतात. नंतर याच कल्पना सामाजिक समस्या रूपाने साकार होतात. मूर्तीचे देव म्हणून तिला बसवणारे मूर्ती देव नाही, या कल्पनेने भरलेले मूर्तिभंजन दोघेही सारखेच देव आहे. पण जीवनासाठी देव आहे हे सत्य मानणाऱ्या माणसाला उमजले पाहिजे. देवासंबंधीच्या धातुरमातुर काल्पनिक जीवनातून गळून पडल्या पाहिजे. भगवंत आहे, तो माणसात आहे, जिवंत आहे आणि त्या जीवाचे काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला समजले पाहिजे. म्हणूनच देव तुम्ही मंदिरात न शोधता तुम्ही माणसात शोधा. स्वामी महाराजांनी सांगितले आहे की मी तुझ्यातच आहे, तू स्वतःला ओळख. जर आजचा संदेश आवडला असेल तर मी देवाचा लाडका भक्त असे टाईप करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.